मराठा सर्वेक्षण अहवालाचं मूल्यांकन केल्याशिवाय टीका का करता असा सवाल आता मराठा आरक्षण अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी उपस्थित केलाय। मागासवर्ग आयोगाचा अहवाल चुकीचा म्हणता त्याला आधार काय असं त्यांनी विचारलेलं आहे। मराठा सर्वेक्षणाच्या टीकाकारांना बाळासाहेब सराटे यांनी हा सवाल केलेला आहे। मागासवर्ग आयोगाचा अहवाल आधी वाचा असं आवाहन सुद्धा टीकाकारांना बाळासाहेब सराटे यांनी केलेलं आहे। सध्या तर मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे सध्या आपल्याशी फोन लाईन वरून जोडले गेलेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। सराटेजी, स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूजवर। नेमकं काय तुमचं सध्याच्या घडीला म्हणणं आहे? टीकाकारांना नेमकं काय सांगाल तुम्ही या माध्यमातून? सराटेजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? मराठा सर्वेक्षणावर जे काही टीकाकार करतायत बोलतायत त्यांना तुम्ही नेमकं काय सांगू इच्छिता या सगळ्या माध्यमातून? मुळामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाने जो मराठा समाजाचा अहवाल सादर केलाय तो शासनाकडे सादर झालाय, पण त्याचा तपशील अजून बाहेर आलेला नाही। पण जे आयोगातले काही सदस्य ज्यांनी राजीनामा दिलेला आहे ते सदस्य या अहवालावरती शंका निर्माण करण्याचा वारंवार प्रयत्न करीत आहेत। याचं कारण काय आहे तर त्यांना मराठा समाजाला आरक्षण मिळू नये अशी त्यांची मुळातच भावना आहे। जे कोणी या आयोगाच्या अहवालावर टीका करतात किंवा विरोध करतात त्यांच्याकडे एखादा आदर्श अहवालाचं उदाहरण आहे का? असेल तर त्यांनी पटलावर ठेवावं। तो अहवाल फक्त आदर्श आहे हे सुप्रीम कोर्टाने मान्य केलेला असला पाहिजे आणि मंडल आयोग आणि कालेलकर आयोग तर काही कोर्टाने किंवा संसदेने स्वीकारलेले अहवाल नाहीत आणि ते आदर्श आहेत त्यांनी सांगावं, म्हणजे मग हे अहवालही आम्ही त्याच्याशी तुलना करून सिद्ध करून दाखवू शकतो। मुळात मराठा समाजाच्या आरक्षणाचा जेव्हा जेव्हा विषय येतो तेव्हा आयोगाचा अहवाल असा असला पाहिजे, सायंटिफिक असला पाहिजे, इतका डेटा असला पाहिजे किंवा अशा पद्धतीचे त्याला पॅरामीटर्स किंवा कसोट्या लावल्या जातात। परंतु या कार्यपद्धती म्हणजे आयोगाची जी कार्यपद्धती गेल्या 25 वर्षापासून महाराष्ट्रात चालू आहे त्याच्यात काय झालेलं आहे त्याचाही विचार कधीतरी झाला पाहिजे। त्यामुळे मागचे जे 1 पासून 47 पर्यंतचे अहवाल सरकारने स्वीकारलेले आहेत आणि त्याच्यावरून आरक्षण लागू झालेलं आहे त्या अहवालाची माहिती कोणाकडेच नाहीये। ते अहवाल कसे आहेत हे कोणी पाहिलेलेच नाहीयेत आणि मराठ्यांच्या अहवालाबद्दल सगळ्या पद्धतीची टीका होते। ते अन्यायकारक आहे आणि ज्यांना कोणाला वाटतं की हा अहवाल चांगला नाही त्यांनी आधीचे अहवाल एकदा तपासले पाहिजे। त्याच्यासाठी आम्ही आज सगळ्यांसाठी एका क्लिकवर सगळे अहवाल उपलब्ध करून दिलेले आहेत। कोणाला पाहिजे तर ते आमच्याकडून घेऊ शकतात। मुख्य मुद्दा हा आहे की या आयोगाच्या अहवालाचा आपण जरा विचार केला तर यांनी किती डेटा गोळा केलाय की आदर्श सर्वेक्षणामध्ये एकूण लोकसंख्येचा 1% डेटा गोळा केला तरी तो अहवाल ठीक असतो संशोधनामध्ये। याने तर किमान मराठा समाजाच्या 50% समूहाचं सर्वेक्षण केलंय आणि पूर्ण महाराष्ट्रावर सर्वेक्षण केलेलं आहे। एकाच जातीचं सर्वेक्षण करता येतं की नाही तर करता येतं, कारण असं आतापर्यंत एका जातीचं सर्वेक्षण करून आरक्षणात घातलेले आहेत, अनेक जाती घातलेल्या आहेत। त्यामुळे एका जातीचं सर्वेक्षण करणं हा काही गुन्हा नाही। 50% सर्वेक्षण करून डेटा मिळवणं हा पण गुन्हा नाही। आयोगाने सर्वेक्षण कोणाकडून करावं हा आयोगाचा निर्णय असतो। सरकारी यंत्रणेकडून सर्वेक्षण केलं म्हणून तो काही गुन्हा ठरत नाही। किती दिवसात केलं तुमचं सराटेजी आवाहन पुढारी न्यूजच्या माध्यमातून या टीकाकारांपर्यंत पोहोचावं अशीच एक अपेक्षा। धन्यवाद, तुम्ही सविस्तर पुढारी न्यूजच्या या सगळ्या संदर्भात बोललात यासाठी।